कारण माणसासारखे बरेचसे आहेत पण माणसं फार थोडे. माणसासारखे बरेचसे आहेत पण माणसं थोडे आहेत. कारण जे माणसं बनवण्याची युनिव्हर्सिटी जर कोणती असेल तर वारकरी संप्रदाय. माणसं बनवण्याची युनिव्हर्सिटी, माणसं बनवण्याचं लेक्चर देण्याचं काम जर कोणतं असेल तर युनिव्हर्सिटी म्हणजे वारकरी संप्रदाय. म्हणजे भरकटलेल्या लोकांना योग्य दिशा देण्याचं काम आमचा संप्रदाय करतो. खरंच माणूस बनवतो. ज्यांची जीवनाची दशा झालेली आहे, जीवन बेचिराग झालेलं आहे. काही माणसं रस्त्यावर आलेले आहेत, ज्यांना जगणं असह्य व्हायला आणि काही माणसं असं कंठाळून आत्महत्याला देखील करू लागले. अशा माणसाला स्थापित करण्याचं कार्य आमच्या साधू संतांनी केलेलं आहे. विठाला कुंडली कबरदा बऱ्याच वेळेस चांगल्या चांगल्या माणसाला सांगावं लागण्याचा वेळ समाजातल्या धुरंदाज महात्म्याने असं सांगितलेलं आहे की माणसं बना. ज्ञानोबारायापासून तुकोबारायांच्या पर्यंत प्रत्येक संत महात्म्याने समाज घडवण्याचं कार्य केलं. बरेचसे आध्यात्मिक क्रांतिकारी साधू सत्पुरुष या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांचा पंथ वेगळा आहे पण दिशा देण्याचं कार्य मात्र उत्कृष्ट आहे. एक महान आवलिया होऊन गेले परवा, वामनराव पै म्हणून. अतिशय मोठी त्यांची संस्था आणि त्यांनी नेहमी असा संदेश द्यावा, हेचे आमोचे मागणे आणि हेचे आमोचे प्रार्थना. मानवाने मानसासी मानसा समवागणे. खूप मोठा संदेश त्यांचा आहे. आता आम्ही मगवा देशमुख साहेबांच्या घरी जेव्हा भोजनासाठी गेलो तेव्हा तिथं एक काहीतरी आले होते आपले ते नरेंद्र स्वामीचे. त्यांचा एक संदेश आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. आणखी एक संदेश आहे समर्थांचा, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणखी एक आवलिया होऊन गेले नगर जिल्ह्यामध्ये, श्रद्धा सुबरी साईबाबा. म्हणजे कितीतरी महान महान महाराष्ट्र घडवण्यासाठी वेगवेगळ्या पंथांनी वेगवेगळ्या दिशाने समाज घडवण्याचं ज्यांचं कार्य आहे त्यांना सलाम आहे. विठाला जीवन मनुष्याला जगायचं आणि जगावं तर लागतंच. जीवन त्यालाच म्हणतात, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो मधला टप्पा आहे त्यालाच जीवन असं म्हणतात बरं का. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा टप्पा त्याचं नाव आहे जीवन. आणखी जीवन म्हणतात बघा कशाला, जीवन मनुष्याच्या जगण्यालाही जीवन म्हणतात आणि जीवन म्हणतात पाण्यालाही काय म्हणतात, जीवन. पाण्याला काय म्हणतात, जीवन. जीवना वेगळी मासोळी. जीवन म्हणजे पाण्यालाही जीवन म्हणतात. तसं पाणी पाणी नाही, पाण्याचं खरं नाव आहे, पाण्याचं खरं नाव आहे उदक. दुसरं त्याचं नाव आहे संस्कृतमध्ये तोय. तिसरं नाव आहे त्याचं जल. तिसरं नाव आहे जल. चौथं नाव आहे पाणी. चौथं नाव आहे पाणी. पाचवं नाव आहे वॉटर. पाचवं नाव आहे वॉटर. आणि सहावं एक नाव आहे ते बाटलीत गेलं की क्वार्टर. नाही का, म्हणजे एक सांगायला म्हणजे कसं की नाव त्या वेगवेगळ्या पद्धतीचे. विठाला विठाला विठाला
सुखापासून भरलेला आहे. मानवी जीवन म्हणलं की सुखदुःखाचे तट त्याच्या जीवनाला आहेत. मानवी जीवन म्हणलं की निंदा स्तुतींच्या भिंती त्याच्या बाजूला आहेत. आणि त्या भिंतीला धरून, त्या तटाला धरून, त्याचा सहारा घेऊन माणसाला आयुष्याचा प्रवास करावा लागतो. आणि ते प्रवास करत असताना कधी कमी होते, कधी जास्त होते, कधी होते, कधी सुख निर्माण होते, कधी दुःख निर्माण होते. अंतिम टप्प्यापर्यंत काय काय माणसाच्या जीवनामध्ये परिस्थिती निर्माण होईल हे नेमकं सांगता येत नाही. आणि परिस्थितीला सामोरा जाणारा माणूस धैर्यबाज असतो. विठाला विठाला परिस्थिती अनुकूल असू द्या वा प्रतिकूल असू द्या, परिस्थिती हे बघा, परिस्थिती कोणची बदलते बरं का. कधी अनुकूल परिस्थिती होते, कधी प्रतिकूल परिस्थिती होते. परिस्थिती कशी असू द्या, पण मनस्थिती चांगली असली पाहिजे. परिस्थितीवर माणसाचं जीवन नाहीच नाही. मनुष्याचं जीवन जर खऱ्या अर्थानं, सर्व अर्थाने संपन्न जर कशात असेल तर मनस्थितीवर त्याचं जीवन आहे. मनस्थितीवर ज्याची मनस्थिती चांगली त्याची परिस्थिती कशी असू दे. विठाला विठाला बऱ्याचशा माणसांची परिस्थिती संपन्न आहे, भक्कम आहे, पण मनस्थिती योग्य नाही, मनस्थिती ठीक नाही. मनस्थिती बरोबर नसल्यामुळं झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. परिस्थिती चांगली आहे पण मनस्थिती चांगली नाही. आडंग बदलून राताच्या राता माणसं काढायलेत. कशामुळं? परिस्थिती संपन्न आहे हो, पण मनस्थिती ठीक नाही. ज्याची मनस्थिती अस्थिर झाली असेल त्याच्या जीवनामध्ये शांती लाभत नाही. आणि ज्याला शांती लाभत नाही त्याच्याकडे सुख बी बघा येत नाही. म्हणून जर तुम्हाला मनस्थिती सुधारायचं असेल तर सप्ताहाच्या माध्यमातून कथा कीर्तनामध्ये सामील व्हायला पाहिजे. परिस्थिती सुधारण्यासाठी हे क्षेत्र नाही. हां, आता काढलेत परिस्थिती सुधारण्यासाठी, पण हे परिस्थिती सुधारण्याचं माध्यम नाही, हे मनस्थिती सुधारण्याचं व्यासपीठ आहे. विठाला विठाला सामान्य परिस्थिती, सामान्य स्थिती असू द्या, पण मनस्थिती जर दलिंदर असेल, मनस्थिती जर दलिंदर असेल तर त्याला कधी सुख लागू देत नाही. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, मनस्थिती बिघडू देऊ नका दादा हो. ज्याची मनस्थिती बिघडली ते माणसं आज रस्त्यावर आहेत. ज्याची मनस्थिती बिघडली, काही काही माणसं चिंध्या येचायलेत. विठाला विठाला मनस्थिती सुधारण्यासाठी शांतीचा मार्ग अवलंबावा लागतो. आणि शांतीचा मार्ग ज्या साधकाने, ज्या मानवाने अवलंबला तिथं सुख आपोआपच त्याच्या दारामध्ये प्रवेश करतो. शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख. आये राव घ्यायची दुःख, राव घ्यायची दुःख, मनवनी शांती धरा, मनवनी शांती धरा. शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख. ये
येर अवघेची दुःख. शांतीला जवळ करण्याचा प्रयत्न करा. ज्याने ज्याने शांतीला धरलंय त्याचं जीवन सुजलाम सुफलाम झालेलं आहे. शांतीला जवळ करा. शांती म्हणजे स्त्री नाही बरं का. एकानं सांगितलं माझ्या बायकोचं नाव शांती आहे म्हणला. बायकोचं नाव शांती झाले म्हणजे सुख मिळतंय असं थोडंच आहे म्हणला. आमच्या घरात तिन्ही बी आहेत म्हणला. काय सुख बी आहे, शांती बी आहे आणि समाधानही आहे. म्हणलं कयामुळं म्हणायला तो ते म्हणला मो नाव आहे म्हणला समाधान. मो नाव आहे समाधान. बायकोचं नाव आहे शांती आणि पोराचं नाव आहे सुख. सगळे लोक जिल्ह्यातले त्याच्या घरला जावं. सुख शांती समाधान. पण वच 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 अस्थिर ज्याचं जीवन आहे, ज्याचं जीवन अस्थिर झालं, अस्थिर होण्याचं कारण सज्जन हो, अपेक्षा भंग झाला की जीवन अस्थिर होतं. सन्मान दुखावला की माणूस अस्थिर होतो. कुठंतरी अपमान झाल्यासारखं वाटला की माणसं अस्थिर होतं. अस्थिर होण्याचे बरेचसे मार्ग आहेत आणि अस्थिरतेमुळं माणसाच्या मनामध्ये स्पर्धा जागृत होते आणि स्पर्धा जागृत झाली की आपल्यापेक्षा तो पुढं, त्याच्यापेक्षा आपण पुढं, त्याच्यापेक्षा हे स्पर्धेमध्ये. एक सांगू का, जीवन स्पर्धेनं सुखी होत नाही बघा. जीवन सुखी करायचं असेल तर श्रद्धेनं सुखी होतंय, स्पर्धेनं कधीच नाही. विठाला मी असं विचारेन तुम्हाला, जीवनामध्ये स्पर्धा असावी की श्रद्धा? थडकर साहेब, जीवनामध्ये स्पर्धा असावी का श्रद्धा असावी? ज्याच्या जीवनामध्ये स्पर्धा आहे तो अस्थिर बनला आणि ज्याच्या जीवनामध्ये श्रद्धा आहे, ज्याच्या जीवनामध्ये श्रद्धा ठासून भरले आहे, ठेविले अनंते तैशेची राहावी. ठेविले अनंते तैशेची राहावी. ठेविले अनंते तैशेची राहावी. ठेविले अनंते तैशेची राहावी. चित्तासु द्यावे समाधान, चित्तासु द्यावे समाधान. चित्तासु द्यावे समाधान. चित्तासु द्यावे समाधान. ठेविले अनंते तैशेची राहावे. ठेविले अनंते तैशेची राहावे. ठेविले अनंते तैशेची राहावे. ठेविले अनंते तैशेची राहावे. जीवनामध्ये जेवढी स्पर्धा तेवढं दुःख दाटून आहे. जास्त दुःख आहे. जेवढी स्पर्धा तेवढं दुःख दाटून आहे. स्पर्धा नको आहे जीवनामध्ये. श्रद्धा असणं फार आवश्यकता आहे आणि श्रद्धेचा माणूस यशस्वी होतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परसयंतेंद्रिया. ज्याला श्रद्धा आहे त्याला ज्ञानाची, उगम ज्ञानाची प्राप्ती होत असते. आणि सांसारिक लोकांमध्ये स्पर्धेची चढाओढ लागलेली आहे दादा हो. स्पर्धा लागलेली आहे म्हणून मी नेहमीसाठी एक सांगत असतो. एकाला मैराळ प्रसन्न झाला. मैराळ ते 33 कोटी देवापैकी एक आहे बरं का. मैराळ तो प्रसन्न झाला. कोणचा देव कोणाला प्रसन्न होईल हे काही सांगता येत नाही बरं का. त्या साधनेचं आहे. कारण समाजामध्ये साधना करायचं असेल तर 4-5 साधना आहेत. जारण, मारण, उच्चाटन, मोहन, स्तंभन आणि वशीकरण. जारण, मारण, मोहन, स्तंभन आणि वशीकरण आणि उच्चाटन हे 6 मार्ग आहे जीवनामध्ये.
आणि हे मार्ग माणसाला साधनाच आहेत, पण त्या साधना आधुनिकतेकडे नेणारे आहेत. विठाला तसं मैराळ प्रसन्न झाला आणि सांगितलं काय मागायचे. 2 भाऊ, सख्खे भाऊ पक्के वैरी. सख्खे भाऊ होते, पण स्पर्धा त्यांच्यामध्ये लागलेली. त्यानं पुढं का मी पुढं, त्यानं पुढं का मी पुढं. दोघाला वाटण्या भावानी करून दिला, मधात बांध घातला. पण एकाला 50 पोते सोयाबीन व्हायचं आणि एकाला 11 पोते व्हायचं. जमीन तर तीच आहे, मयाच बापाची जमीन आहे, मधात बांधच टाकलाय. पण असं का म्हणून होतंय? त्याचं कारण स्पर्धा. याला काबर होऊ लागले? त्याला कोणतरी सांगितलं की त्याला देव प्रसन्न झालाय. म्हणला काय? मैराळ. आणि त्यानं म्हणेल त्याच्या वाचेत जे येईल ते होऊ लागले. म्हणला त्यानंच देव प्रसन्न करून घेते का? म्हणला मी बी देवाच्या मागं लागतो. 6 महिन्याची साधना केली आणि त्यालाही प्रसन्न झाला. वरंब्रही माग भक्ता, तुला काय मागायचे? म्हणला देवा मागतो, पण माझा तुला एक प्रश्न आहे. म्हणला माझ्या भावाला काय दिला सांग. देवाने म्हणले त्याच्याहून तुला काय करायचे रे? तुझी जी इच्छा आहे ती सांग, तुझी संकल्पना जे काय आहे ते सांग. तुझे संकल्प मी पूर्ण करतो, कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. काय संकल्प आहे सांग. माझा संकल्प नाही, माझ्या दादाला काय दिलंय आधी सांग. म्हणला काय मागितलंय माझ्या भावानं? त्यानं सांगितलं तुझ्या भावानं 1 डोळा. 1 डोळा नाही, तुझ्या भावानं सांगितलेलं मी तुला सांगणार नाही. काय सांगितलंय? त्याच्यापेक्षा मला दुप्पट द्या, त्याच्यापेक्षा मला दुप्पट द्या. आणि यानं ह्या थोरल्या भावानं देवाला मैराळाला प्रसन्न करून घेऊन सांगितलं होतं, देवा माझा भाऊ लय माझ्या स्पर्धेत राहिलाय. म्हणला याच्यासाठी मला 1 कर. 1 डोळा जाऊ दे, 1 हात जाऊ दे, 1 पाय जाऊ दे, आणि 1 आडंगच सगळं जाऊ दे. सिंगल पीसच राहू दे. आता 1 डोळा गेला, 1 हात गेला, आणि 1 पाय गेल्यावर माणसाचा आडंग जाते ना. सिंगल फेस चला येतंय का, दिसतंय का बघा तुम्ही. ते तोंड बी कसं होतंय, सगळं आडंग जाऊ दे. एखादे काही माणसाचं आडंग जाते बघा. आडंग गेल्यावर माणसं कसे तेडेबिंगे होते बघा. हा ते ना असं त्यांना म्हणला माझ्या भावाचं जेवढंच मागितलंय त्याच्या दुप्पट. आता ह्याचे दोन्ही डोळे गेले, दोन्ही हात गेले, दोन्ही पाय गेले. मग काय राहिलं? रघुपती राघव राजा राम 13 दिवसाने जेवायचं काम. काय राहिलं? निव्वळ लाकूड की हो, दोन्ही सगळं गेल्यावर फक्त मध्ये आत्माच राहिला की. हे का घडलं? हे का वाटायला आलं दादा हो? मी का सांगितलो? हे स्पर्धेमुळे झालं. काय झालं? स्पर्धेमुळे झालं. म्हणून जीवनामध्ये स्पर्धा माणसाचं पतन करते, श्रद्धा देव बनवते. विठाला स्पर्धेच्या पोटी मत्सर निर्माण होतो. स्पर्धेच्या पोटी मत्सर निर्माण होतो. आणि एकदा का मत्सर निर्माण झाला, प्रेमाची जागा मत्सर घेतल्यानंतर प्रेमाची जागा मत्सराने घेतली की तिथं क्रोध निर्माण होतो. आणि क्रोध निर्माण झाला की माणसाच्या पतनाला सुरुवात होतं. माणसाच्या काय होतं? पतनाला सुरुवात होतं. आणि क्रोध निर्माण झाला की तो माणूस समोर दिसला तरीही माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. मेंदूतली शीर फुटती का काय असं वाटतं. समोर जर आपला शत्रू दिसला, स्पर्धा ज्याच्याविषयी झाली, वैरत्व ज्याच्याविषयी झालं, ज्याच्याशी द्वेष निर्माण झाला की तो माणूस समोर जरी दिसला तर मेंदूची शीर फुगते महाराज, रक्ताची शीर फुगते. आणि त्याचा परिणाम काय होतं? येरा वाघ्याचे दुःख, येरा वाघ्याचे दुःख,
निर्माण होतो, वैरत्व निर्माण होतं. आणि हे वैर बऱ्याचशा जणाला जीवनातून उठविले. हे जन्म तर संपल, पण दुसऱ्याही जन्मात जर वैर धरलं तर म्हणून तर मन आहे बघा, सर्पामुंगसाचा डावा. काही वैरत्व असं असतंय बघा. उंदराला मांजरानं बघितल्यावर स्वागत करीत असेल का म्हणतो मी. मांजरानं जर उंदराला बघितला तर स्वागत करीत असेल का. आगतम स्वागतम सुस्वागतम, आपका पधारने का बहुत धन्यवाद असं म्हणतोय मांजर. कारण मांजराचं आणि उंदराचं लई दोस्ती आहे. दोस्ती आहे का वैरत्व आहे. वैरत्व आहे. मांजराचं आणि उंदराचं वैरत्व आहे. चला, सर्पाचं मुंगसाचं वैरत्व आहे. सर्पाचं मुंगसाचं वैरत्व आहे. मांजराचं उंदराचं वैरत्व आहे. आता कुत्र्याचं बी कधीच कुठं जमत नसते बघा. म्हणून मी नेहमीसाठी सांगत असतो, 2 मिस्त्री, 2 शास्त्री, 2 कुत्री एकाने ठिकाणी कधी जमत नाहीत. 2 शास्त्री, 2 मिस्त्री आणि 2 कुत्री. कुत्र्याचं स्वागत कधीच केलं नाही. कुत्र्याचं जमतच नाही. कुत्रं बघितलं की डोळेच मोठे करतं आणि पायच वरी करते. डोळे मोठे करणं आणि पाय वरी करणं. पण अमेरिकेचं कुत्र एकदा भारतात आलं. कुठलं. अमेरिकेचं कुत्र भारतात आलं. अमेरिकेच्या कुत्र्याला कुत्र म्हणायचं नाही सरपंच. डॉगी, पिंकू, राजू, बंटू, हे कशाचं नाव आहे. आता आपल्या जिल्ह्यात नाहीत, पण काही माणसं 51 हजाराचे घेतात. काय कुत्रे काय पाळतात. कुत्रे 51 हजाराचे. त्याला कुत्र. मी एकदा पुण्याला वारीत आलो तर एके घरी मला भक्तांनी जेवाय नेलं. ती नेलं बघा त्या लिफ्टनवरी. त्याला लेकरू बाळच नाही. 51 हजाराचं कुत्रं आणलंय. त्याला बसायला पलंग, पांघरायला मखमली शाल, खायला बिस्किट, सफरचंद, सकाळी दूध, संध्याकाळी ती थंड काय उन्हाळ्यात मिळायचं तर राहते की ते तसलं. हे सगळं करून आणि मी गेल्यानंतर ते कुत्रं गेल्या त्याला काय माहित आहे महाराज आहे म्हणून पलंगावर म्हणून सांगितलं. माय कुत्र्याला नका कुत्र महाराज कुत्र म्हणायचं नाही. आता तुम्ही आमचे गुरु आहो म्हणून तुम्हाला काही म्हणणार गेले. मी कुत्र नाही म्हणायचं. तो आमचा तो राजू आहे. म्हणजे माझ्या पुत्रापेक्षा मला लेकरू नाही, तोच माझा राजू आहे. आणि तुम्ही कुत्र म्हणता. राजू म्हणा. राजू मला काय माहित आहे. माय आतापासून म्हणतो राजू. कुणाला. कुत्र्याला. हा आता चांगलं वाटलंय. मी म्हणलं हे तुमचंच आहे. हो माझंच आहे. मी म्हटलं मला काय माहित आहे माणसाला कुत्रे व्हायलेत म्हणून. नाही मला माहितच आहे ना माणसाला कुत्रे. विठाला विठाला जेव्हा अमेरिकेचं कुत्र भारतात आलं, भारतातल्या कुत्र्याचं कधी स्वागत केलं नाही, पण स्वागत केलं. आपल्या जिल्ह्याच्या बॉर्डर आल्यावर या आपका पधारने का बहुत धन्यवाद. स्वागत केलं. कसं काय आले तुम्ही आमच्या जिल्ह्यात. तुम्ही अमेरिकेचे. हो अमेरिकेचे. इकडं कसं काय आलेत. हे म्हणलं हे बघा अमेरिकेला भरपूर सुविधा उपलब्ध आहे. जगातला समर्थ देश जर कोणता असेल, राष्ट्र कोणता असेल तर अमेरिका आहे. कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. कुठल्याच गोष्टीची. अमेरिकेतल्या लोकाला सोन्याच्या सडकवून चला लागतंय म्हणून. इतका संपन्न देश अमेरिका. प्रगत राष्ट्र अमेरिका भारतापेक्षा. आमच्याकडं सगळंच भरपूर आहे म्हणून सांगितलं कुत्र्यानं. खायला, राहायला, बसायला, बिमार पडलं की इंजेक्शन. असं साधं सुद्धा खायलाच नाही म्हणले. आणि धाब्यावर तर मी खातच नाही म्हणला. पुन्हा कुत्र्यानं अमेरिकेच्या. आणि इकडं सगळं व्यवस्थित आहे मला. पण इथं एकच प्रॉब्लेम एक आहे आमच्या अमेरिकेत. काय. भुकलं की ठ्याका. आमच्या इकडं भुकलं की ठ्याका. आणि आपला जन्म कशासाठी आहे. भुकायसाठी. हा तुमच्या महाराष्ट्रात बरं आहे बा म्हणला. भुकायला मोकळी काय म्हणला.
तुमच्या महाराष्ट्रात बंधनच नाही भुकायला. कोणी कुणावर भुका, कोणी कुणावर भुका. सगळ्यांनी हिंदूवर भुका आणि हिंदूतल्यानी महाराज लोकांवर भुका, हिंदूतल्यानी माळकऱ्यावर भुका. तुमच्या इकडे भुकली काय मला भुकायला, आमच्या इकडं नाही तसं म्हणलं. तुमच्या इकडं भरपूर सुविधा भरपूर येतं म्हणलं. कुत्र्याचं स्वागत कधीच करत नसतो, पण कुत्र्याचा जन्म हे भुंकण्यासाठीच आहे. बर किती भुंकलं म्हणजे कुत्र्यानं जर भुकलं तर किती हत्तीला फरक पडणार आहे सांगावर. तुकोबारा म्हणतात मी नाही बोलत. आहे का निवृत्ती महाराज ना तुमचं ना? हा, प्रमाण आहे का काही निवृत्ती महाराज? भुंकोनी स्वान लागे हत्ती पाटी, ए भुंकोनी स्वान लागे हत्ती पाटी, हे भुंकोनिया मान लागे हाती पाटी, ओ भुंकोनिया मान लागे हाती पाटी, ए भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाटी, भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाटी, भुंकोनिया लागे हाती पाटी, हे भुंकोनिया लागे हाती पाटी, पावनी हिंपोटी दुःख पावे, पावनी हिंपोटी दुःख पावे, भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाटी, भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाटी. भुंकोनिया दुःख पावे, पावनिया दुःख पावे, भुंकोनिया लागे हाती पाटी, ओ भुंकोनिया लागे हाती पाटी. किती कुत्र्यानं भुकला म्हणजे फरक पडतो. तुकोबाराया सांगतात हत्तीच्या पाठीमागं जर कुत्रे भुकू लागले तर काय फरक पडणार आहे. म्हणून तर तेव्हापासून मन आहे कबीरदास महाराज देखील पुन्हा भुगितले. तेव्हापासून मन पडलं हत्ती चलता आहे आणि कुत्ते कुत्ता नाही. कुत्ता वेगळा आणि कुत्ते वेगळे. विठाला विठाला ओला म्हणून दादा हो, जीवनामध्ये स्पर्धा नकोय, जीवनामध्ये श्रद्धा असावी. स्पर्धेनं द्वेष वाढतो, स्पर्धेनं क्रोध वाढतो आणि क्रोध झाला की त्या माणसाची वैर घडतं. असे वैराचे बरेचसे प्रकार आहेत. म्हणून कुठलंही वैर कुणाचंच वैर करू नये दादा, कारण वैर हे असं आहे भोगल्याशिवाय पर्याय नाही. 2-3 गोष्टी अशा आहेत बघा. ऋण कुणाचंच बुडवायचं नाही, ऋण कुणाचं बुडवायचं नाही, हत्या कुणाची करायची नाही आणि वैर कुणासोबत धरायचं नाही. ऋण, वैर आणि हत्या, ऋण बी फेडावंच लागते आपल्याला. ऋण तुम्ही जर कुणाचं ऋण बुडून अगोदरच जर मेलात तर त्याच्या घरी कुत्र होऊन, मसड होऊन, बैल होऊन, काही तर होऊन असतात त्याच्या घरी, पाल तर होऊन, बायानं ऋण बुडेल तर पाल होऊन फेडावं लागतंय. म्हणून ऋण बुडवणं हे नाही, ऋण कुणाचंच कधी बुडवायचं नाही. म्हणून काही काही घरच्या मशा बघा तुम्ही, आणलं बायानं ऋण बुडवल्या तर पीठ, पहिल्याच्या काळात बाया पीठ उसणे आणायचे, शेरभर, पायलीभर, आदलीभर असं द्यायचे. आणलं उसणं, किती पायनं पीठ दिलीच नाही, अगोदरच गेली कचकून. आज पीठ आणलं आणि दुसऱ्या दिवशी बाईनं जाग्यावर डोळे पांढरे केले. कोण माणूस कधी जाईल याचा गॅरंटी नाही. केले डोळे पांढरे, बाईन गेली निघून. त्या पिठाचं ऋण होतं आदलीभर. जिनं बुडविली ती झाली म्हैस. काय झाली?
आणि हिच्या घरी दूध नव्हतं. जिनं पीठ दिली तिनं नवऱ्याला भांडून म्हैस आणायला लावली. आणली दुधाचीच म्हैस. म्हणले हिच्या पिठातून मुक्त होण्यासाठी आपण एक येत हो तर आपण हे करायचं. म्हणले हिच्यात दूध द्यायचं. हिच्या पिठाचं ऋण मुक्त झालं. ऋण मुक्त झाला असं वाटलं की ती एक वेळेस जन्मली, वासराला कारवडीला जन्म दिली. आणि तिनं आपल्या लेकीला सांगायला ती म्हैस, बाई हे बघ ऋण कुणाचं बुडवत जाऊ नये बरं का. मी आदलीभर पीठ आणले होते बुडविले हो, म्हणून हिच्या घरी परतफेड करण्यासाठी मी आहे. तो कुणाचं ऋण बुडवू नकोस. आणि कुणाचाच कधी ऋणामध्ये राहू नये म्हणली मासीनं म्हशीनं त्या कारवडीला. आणि खुरखुर खुरखुर करत पाय खोरली की जाग्यावरच गेली. आदलीभर पीठ बुडवलं होतं, त्याचा परिणाम म्हैशीचा जन्म घेऊन दुधाचं एक हप्ता करून मरून जावं लागलं. ऋण वैर कधीच कुणाशी करायचं नाही. वैर कधीच कुणाशी करायचं नाही. कारण ही काय तुकोबाराय सांगतात, ऋण वैर हा हत्या हे तो न सुटे भोगिता, हे तो न सुटे भोगिता, हे तो न सुटे भोगिता. कुणाचं धरायचं नाही. कुणाचा सरपा मुंगसा जसा डावा राहतो तसा वैराचा डावा असतो बघा. कधीच कुणाचं जर निर्माण झालं, स्पर्धा झाली, वैर झालं, दुश्मनगिरी झाली, मरायच्या अगोदर वैर विसरून जावा. मरणाच्या अगोदर वैर ज्याने मिटवलं नाही, विसरलं नाही, त्या माणसाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून वैर कुणाशीच करू नये बाबा. वैर करणं फार घातक आहे. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. अरे वा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा माझ्या भावा भयनी नो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. कुणासोबत वैर धरू नका दादा. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा भयाने नो भावा भावा भयनी नो 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 माझ्या भावा भयाने नो तोल सावरा मनाचा. मनावर कंट्रोल ठेवा, मनावर नियंत्रण ठेवा. आणि जर कुणाचं वैर असेल तर तात्काळ मिटवण्याचा प्रयत्न करा. तोल मनाचा सावरा, मनाच्या अधीन जाऊ नका आणि जीवन उद्ध्वस्त नका करू. विठाला विठाला विठाला.
विठ्ठल विठ्ठल ज्याने ज्याने वैर केलं त्यांचा इतिहास बघा दादा, इतिहास बघा. रामायण काढा, वैर केलं काय परिणाम झाला बघा. 1,00,000 लोक, 1,25,00,000 नातू, 80,000 बायका, 700 कोटी 100 नंबरे सोन्याचे घर जिथं होते. 1,00,000 लोक, 1,25,00,000 नातू, 80,000 बायका, 700 कोटी 100 नंबरे सोन्याचे घर होते. पण एवढं विपुल वैभव आणि एवढी अकुंठित सत्ता ज्याचा इंद्र मांडलिक होता. ब्रह्मदेव ज्याच्या दारामध्ये पंचांग सांगायला यायचा, गणपती सत्यनारायण करायचा, रिद्धी सिद्धी अंगण झाडत होत्या. कुणाचं? पण दादा फक्त वैर धरलं. काय धरलं? वैर धरलं. राजा रावणाने वैर धरलं. सोन्याचं गाव जिरालं. वैर धरलं. 1,00,000 मुलं गेले. वैरला धरलं. 80,000 बायकाचं कपाळ पुसलं गेलं. 80,000 बायकाचं वैर धरलं. सोन्याचं गाव मुकावं लागलं. सोन्याची राजधानी मुकावं लागलं. सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाढा राक्षसाचा, सोन्याचं होतं. काहीच कमतरता नव्हती. एवढं वैभव असताना सगळ्या गोष्टी संपन्न राजा रावण होता. फक्त वैर धरलं त्यानं. काय धरलं? वैर धरलं. सोनं होतं पण अभिमान नव्हता. सोनं होतं पण अहंकार नव्हता. आमच्याकडे 5 ग्रामची अंगठी राहू द्या, हो 5 ग्रामची, माणसं बोटच पुढं करतात. 5 ग्रामची अंगठी झाली की पंक्तीत उगतच फिरायचं. वाढू लाडू, वाढू काय म्हणायचं? वाढू लाडू. अंगठी दाखवायला का लाडू वाढायला बघा अभिमान. काही काही माणसं लय फुगीर हो, भलतेच पचलं माणसं असतात. विठाला विठाला काही माणसाला काय एवढा फुगीरपणा राहतं की काय नाही. की पूर्वीच्या काळामध्ये, आता नगे पोरायला निघालं नसता, पूर्वीच्या जुन्या लोकांना माहित आहे, नवरदेव लग्नामध्ये दुसरं काही मागायचं नाही, फक्त घडी मागायचं. काय मागायचं? घडी. पूर्वीच्या काळचे हे जे जुने लोक आहेत का, पोरायला माहित नाही. आता तुम्हाला घडी नाही रे बाबा, तुम्हाला मोबाईल, अँड्रॉइड, लॅपटॉप हे असलं मागाय तुम्ही. पण जुने लोक जे लग्नाच्या वेळेस काय मागायचे? घडी आणि रिडू. घडी रिडू. आता रिडूलाही पुणे पुसला आणि घडीलाही मागितली घडी महाराज त्याने HMT घडी. पण मसड राखी होतं. आता मसड राख्यानं घडी लिवलं पण फुगीर होतं. जे असुशिक्षित माणसं आहेत, ज्यांना वारसा नाही माणुसकीचा, ते काही माणसं लईच फुगीरकी राहतात, फुशरके मारतात. सगळ्या गावात लग्न झाल्यावर फिरलं पण त्याची घडीच कुणी बघणार गेलं. आता शर्टाला असे बटन लावल्यावर कोण बघणार आहे? आता कुणीच बघणार गेले म्हणून इकडली बाईच कापून टाकलं. कशाची? शर्टाची.
पाराकडाला विचारलं गावातल्या मंडळीनं, "हे घडी कधी घेतलाय?" तेव्हाच विचार असतो, "भाई कशाला कापला असतो?" का असले हे काय करावं, फुगीर माणसं असतात. एका बाईनं भांडून नवऱ्याला 5,000 साडी आणायला लावली. किती? सगळ्याला साड्या सारख्या म्हणल्यावर हिची साडी कोण पुसाली? कोणी साडी विचारणा केली म्हणून राग आला आणि जाता जाता घराकडे निघाली. वाचत कुत्री झोपली होती. कोण झोपली होती? कुत्री. त्या कुत्रीवर पाय दिले. कुत्रीवर पाय दिला ती गपची बसते. कुत्रीनं मॅक केल्यावर त्या कुत्रीला म्हणे, "मॅक करा काय झालं? 5,000ची आणली." म्हणजे एवढे समाजामध्ये काही माणसं फुगीर असतात. विठाला विठाला एका स्त्रीनं काल्याच्या दिशेत झुमके घालून आले कानात. काय घालून आली? कानात झुमके घाली. काला दिला आणि प्रसाद देता गपचिप तर देव का? पण देत असताना मोठी काय दाखवायले? तसा रावणाकडे कुठल्या प्रकारचा फुगीरपणा नव्हता, पण एकच दुर्गुण रावणात वाईट होता. काम विषयासाठी वैरत्व निर्माण झालं. काय झालं? वैरत्व निर्माण झालं. आणि पाणी पाजवायला देखील कुणी राहिलं नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी ती कवडी गेली नाही. सांगा ती कवडी गेली नाही. संपदा एवढी संपदा, त्याच्या संपदेवर कधीच ईडी लागली नाही. आयकरचा छापा बसला नाही. त्याला रिटर्न भरावं लागलं नाही. एवढं सगळे अकुंठित सत्ता ज्याच्यावर असतानाही फक्त एक दुर्गुणामुळे रावण गेला, फक्त वैर. म्हणून वैर कुणाचंच धरू नये. संपला रावण. विभीषणाच्या स्वाधीन. प्रेमानं जिंकला विभीषणानं. म्हणून वैर जरी निर्माण झालं तर तुम्ही रोज रेडिओवरती ऐकत होता बघा, सकाळी सकाळी परभणी आकाशवाणी केंद्रावर. काय? गौतम बुद्धाची एक शिकवण आहे. वैर जिंकाव प्रेमानं, वैर जिंकाव प्रेमानं, युद्धानं वाढते युद्ध. वैर जिंकाव कशानं? भांडणानं. होईंगा तिरी मिरीन खाईना का तो शिरापुरी म्हणून. तिरीमिरी केल्यावर वैर जिंकत आहे. वैर जिंकाव प्रेमानं, युद्धानं वाढते युद्ध. हे सांगे गौतम बुद्ध, हे सांगे गौतम बुद्ध. वैर जिंकाव प्रेमाने. प्रेमानं वैर जिंकला जावं दादा. हो, प्रेम ठेवा, प्रेम वाढा, प्रेमाची वृद्धी करा, जेणेकरून निर्वैर होता येते, निर्वैर होता येते. म्हणून कुणाशीच वैर करू नका. कसं वागावं महाराज? वैर तर जीवनामध्ये घडतंय. जर घडलंच तर प्रेमानं जिंका. आणि कसं व्हा? कीर्तनाला घेतल्या अभंगाच्या पहिल्या. निर्वैर व्हावे सर्व भूती व्हावे, निर्वैर व्हावे सर्व भूतास व्हावे. निर्वैर व्हावे सर्व भूतास व्हावे, निर्वैर व्हावे सर्व भूतास व्हावे.
माणसानं जीवन जगताना निरुपद्रवी बनाव, निरुपद्रवी. आपल्यापासून कुणाला उपद्रव होणार नाही, आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता वेळोवेळी माणसाने आपल्या जीवनामध्ये घ्यावं. काही माणसं आपल्याच माणसाला आपलेच माणसं शत्रू बनतात बरं का. आपलेच माणसं आपले शत्रू बनतात. म्हणून धोका दुसऱ्यापासून कमी पण आपल्यापासून जास्त होतो. विठाला विठाला सावध व्हा आणि कुणाशी सोबत वैर करू नका. हे बघा, काही माणसं आपल्यात आपले वैर केले. पांडवाचं ह्याचं कौरवाचं कुळ संपून गेलं. कुणाचं कुळ? कौरवाचं कुळ संपून गेलं. आणि यांच्यामध्ये काडी टाकायला आणि पंप मारायला दुसराच माणूस होता. खायला मिळत नाही म्हणून ह्यांच्या दारात येऊन पडला होता. त्याचं नाव काय आहे कौरवामध्ये? शकुनी. लंगडती लंगडन गुन्हे करीबी नाही. काही काही माणसं भलतेच अवगुणी राहते तो. आणि तसले अवगुणी माणसं आहे बघा. काही ना काही पतीनं आंधळे हिकमती म्हणून व्यंग माणसं असं काही गपचिप राहतात म्हणताव का. लय खराब. इथलं कुणी असतील तर इथले नाहीत बरं का. पण ते असं त्यानं काय केलं, पंप मारलं आणि पाडली फूट आपल्या भाच्यामध्ये. आणि पांडवाकडला एक घेतला, ज्याला राधेय म्हणतात, ज्याचं नाव कर्ण. अतिशय चांगला माणूस, अतिशय सत्वगुणी माणूस. पण संगतीनं काही काही माणसं बिघडतात बरं का. माणसं बिघडतात कशानं? म्हणला संगतीनं माणसं बिघडतात. मी माळकरी आहे म्हणला, मी मराठवाड्या लंचवर जातो म्हणला, त्याच्या समोर बसतो पण आपण काहीच करत नाही म्हणला, फक्त शेंगदाणे खातो. शेंगदाणे खात खात पुन्हा भजे खातो म्हणला. आणि 4-2 वर्षाला म्हणला भजे खात खात ओके एकदा घेतलो म्हणला, दुसऱ्या वेळेस नाहीच घ्यायला. तुम्हाला वाटायलंय का कोण म्हणला माळकरी घेत नाहीत म्हणून? नाही, काही काही ठिकाणी काय म्हणते ते बघा, सांगा तुम्हाला. महाराज तुमचे माळकरी लय लबाड आहेत. माळकरी लबाड नाहीत, लबाडायना माळा घातल्यात. विठाला माळ लबाड नाही, माळा कोण घातल्यात? लबाडायना माळा घातल्यात. लबाडायना माळाच घालायच्या नाहीत, आणि घालायची असेल तर नीट घाला. काय माळा नीट घाला. योग्य वागलं पाहिजे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळा. आपल्याकडे आदर्श बनला पाहिजे, आपण आरसा बनला पाहिजे समाजाचा. माळकरी म्हणजे आदर्शवत असला पाहिजे. त्याच्याकडं नतमस्तक झालं पाहिजे लोकांना. दिव्यत्वाशी जेत प्रचिती तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. आपसुक हात जोडले पाहिजेत बाबा. म्हणून संगतीनं माणसं बिघडतात. कर्ण हा अतिशय चांगला आणि इतका मोठ्या मनाचा होता, कृपण तर अजिबातच नव्हता. इतकं औदार्य होतं कुणाकडं? कर्णाकडे. एवढं दातृत्व होतं, औदार्य होतं, त्यानं कधीच कुणाला रिकाम्या हातानं वापस पाठवलं नाही. वारीक दाढी करायला बसलं आणि एक जण ब्राह्मण आला ना, आमच्या घरी लेकराला खायला नाही काहीतरी द्या म्हणला. तेव्हा ती दाढी करायच्या वारकाला ती पाणी टाकायची वाटी सोन्याची होती. कशाची होती? ती वाटीच देऊन टाकलं. कधीही काही देणारा, कुठलाही मनामध्ये विकल्प न करणारा कोण होता? तो कर्ण दानशूर होता. पण हे कर्ण यांच्या पक्षात गेला आणि बुद्धी घाण पडल्यासारखं वागू लागलं. पांडवाशी वैरत्व केलं. आणि एक वेळेस ज्यावेळेस युद्धाचा प्रसंग आला त्यावेळेस कुंतीनं कृष्णाला जवळ बोलून घेतली आणि सांगितलं. काय सांगितलं कुंतीनं? कृष्णा, मी तुला कानात गोष्ट सांगते.
कुंती सांगती कृष्णाला, कुंती सांगती कृष्णाला, कर्ण हा पांडव रे पहिला, कर्ण हा पांडव रे पहिला. कुंती सांगती कृष्णाला, सांगती कृष्णाला, कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती कृष्णाला, कुंती देवाला सांगू लागली, हे भगवान तुला, तू माझा जवळचा म्हणून तुला सांगते मी. हा कोण आहे? हा माझा पुत्र आहे. ते 5 पांडव आहेत, पण हा 6वा पण पांडवच आहे बरं का. मी कुमारिका असताना सूर्याच्या मंत्राने अधिकृत होऊन याची उत्पत्ती झालेली आहे. ही गोष्ट लोकाला कळू नये, लोकाला समजू नये, बदनामी होते. आणि बदनामीच्या भीतीपोटी मी याला यमुनेमध्ये सोडून दिलं, गंगेमध्ये सोडून दिलं बरं का. कृष्णा तुला सर्व ज्ञात आहे. मुंगी के पो में घुंगरू बंधा होई अल्लाह सुनता है, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्व विश्वंभर पर्यारिचन लगे. देवा तुला हे सगळं ज्ञात आहे, माहिती आहे, तरी पण एक प्रोटोकॉल, एक शिष्टाचार म्हणून मी सांगते. कुंती कुंती सांगती कृष्णाला, कुंती सांगती कृष्णाला, कर्ण हा पांडव रे पहिला, कर्ण हा पांडव रे पहिला, पांडव रे पहिला, पांडव रे पहिला. कुंतीने सांगितलं बा भगवान, कुंती सांगती देवाला, कर्ण हा पांडव रे पहिला. सांभाळून घे. ज्यावेळेस कर्णाची आणि कुंतीची संभाषण झालं, त्यावेळेस कुंती कर्णाला म्हणते, कर्णा तू माझा पुत्र आहेस, ते 5 आहे, तू 6वा होशील. आई मी जरी तुझाच असलो तर मी मित्राला दिलेला वचन आहे, मित्राला दिलेला शब्द आहे, आणि मित्र असाच असावा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख आडवा याला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र त्यालाच म्हणतात जो आपल्या मित्राशी स्वप्नातही असत्य व्यवहार करत नाही, त्याचंच मित्रत्व टिकतं. विठाला विठाला आणि मित्रत्वाच्या नात्यात जर असेल तर मित्राशी खोटी गोष्ट लबाड कधीच लपवून ठेवायचं नाही. मित्र कर मैत्री त्याची, मित्र कर मैत्री त्याची, मित्र कर मैत्री त्याची, मित्र कर मैत्री त्याची. जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, स्वप्नेही कोणासी. आणि मित्र मित्र कर मैत्री त्याची, मित्र कर मैत्री त्याची, कर मैत्री त्याची, कर मैत्री. स्वप्नात देखील आपल्या मित्राला जो दगा फटका करत नाही, गद्दार आपल्या मित्रासोबत बनत नाही, त्याचंच मित्र निभावत असतं. आणि असा शब्दाला जागणारा कर्ण मित्र होता. आणि म्हणून जरी दुष्टांच्या संपर्कात असला, दुष्टांच्या सानिध्यात असला, तर पण सत्यत्व सोडलं नाही. 7 दुष्टाला दिली, पण सत्यत्व दान द्यायचं कधीच सोडलं नाही. असे माणसं देखील या शकुनीनं
दुर्योधनाला वैरी बनवलं आणि 11 अक्षौणी कौरवाचा निपात करावा लागला. याला कारण जर काय असेल तर फक्त वैर आहे. म्हणून दादहो निर्वैर व्हावे सर्वभूता असावे. निर्वैर व्हावे सर्वभूता. हे निर्वैर व्हावे सर्वभूता असावे. निर्वैर व्हावे सर्वभूता. साधन बरवे हेची म्हणून साधू संतांना समाजाचं संघटन करण्याचा प्रयत्न केला. साधू संतांनी समाज एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. साधू संतांनी समाजातल्या आम जनतेला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला बाबू. आणि पुन्हा राजांच्या काळामध्ये आम 18 पगड जात एकत्रित समाजामध्ये आणली गेली. असे बरेचसे करता करता आपल्या साहेबांना देखील तंटामुक्तीचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये तंटामुक्तीमध्ये वैर कोणाचं निर्माण होच नाही. म्हणून निर्वैर व्हावे सर्व कुणासोबतच वैर करू नये. सर्वभूता असावे. साधन बरावे. साधन बरावे हेच साधन कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि या साधनाचा जर तुम्ही संसारातल्या जीवन जगलेल्या लोकांना स्वीकार केलो, जर त्याचा विचार केलात, तर तुम्हाला देवासाठी पंढरपूरची वारी करायची गरज नाही. महिन्याला वारीला जायची गरज नाही. आषाढी कार्तिकी पायी चोळात चलायची गरज नाही. एक सांगेन तुम्हाला, देवाला जायचं नाही, काशीला जायचं नाही, काशीत घालायचं नाही, कुठंच जायचं नाही. तुम्हाला घर बसल्या सुखी येतो घरा नारायण. देव तुमच्या घरला येतो बाबा, तुमच्या घरला येतो. पण हे साधन करा. काय करा? निर्वैर बना. निर्वैर व्हावे सर्वभूता असावे. साधन बरवे हेचे कलियुगामध्ये हे साधन चालतं. आणि हे साधन जर तुम्ही केलं तर तरीच अंगीकार. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार करील नारायण. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार करील नारायण. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार करील नारायण. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार करील नारायण. ए बडबड येतो सीना येणे वाया. तरीच ए तरीच अंगीकार. तरीच अंगीकार करेल नारायण. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार. तरीच अंगीकार करेल नारायण. कलियुगामध्ये श्रेष्ठ साधन आहे. कलौ नास्त्यव नास्त्यव. कलौ नास्त्यव गतिरन्यतः. म्हणून हे साधन श्रेष्ठ आहे. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे. जन्मांतरचे कुठलं साधन करू नका. काय करावे साधन? काय करावे साधन? फळं अवघीचे त्याने. काय करावे साधन? मग बाकीचं साधन करू नका. हेच साधन करा. साधन बरवे हेच एक. दुसरं साधन करू नका. काय करावे साधन? आता कीर्तनाची वेळ झाली आहे. ठेवा चहाला आदन. दुसरं काही करू नका. म्हणून साधन भरवे हेची एक. हेच साधन करा. आणि हे साधन केलं तर देव तुमचा स्वीकार करेल. तरीच अंगीकार करील नारायणे. देवानं ज्याचा अंगीकार केला जगानं टाकून द्यावा. हो, जगानं टाकून द्यावं आणि देवानं तुम्हाला स्वीकारावं. जगानं तुमचा तिरस्कार करू द्या आणि जगानं तुमचा द्वेष करा आणि देव तुमच्या पाठीमागं राहू द्या. जिसको राखे साई हळू उसको न मारे को. सखे तो सब जग बैरी हो या कबीरा. सब जग बैरी हो. जगानं तुमच्या विरोधात जाऊ द्या, जगानं तुमच्या शत्रू बनू द्या, पण देव तुमच्या पाठीमागं असू द्या. देवानं तुम्हाला स्वीकार करू द्या.
जिसको राके साई उसको न मारे कोई, बालबा का कर सके तो सब जग बैरी हो या कबीरा, सब जग बैरी हो. देवानं तुम्हाला जवळ करावा आणि देवानं तुमचा स्वीकार करावा. होऊ द्या शत्रू किती बी शत्रू होऊ द्या, काहीच फरक पडत नाही तुम्हाला. तो का म्हणे हरीन प्रल्हादाशी यज्ञ करी. शत्रू 1000 होऊ द्या हो, पण देवानं तुमचा स्वीकार करावा. आणि देवानं स्वीकार करावा वाटत असेल तर निर्वैर बना, निर्दुष्ट बना. आपल्यापासून उपद्रव कोणाला होणार नाही याची दक्षता घ्या. निर्वैर होवे, सर्वभूत असावे, साधन भरवे. ह्याची फल काय मिळतंय? तरीचा अंगीकार करील नारायण. नारायण अंगीकार करतो. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदिते तेने वंद्य केले. अंगीकार एकदा केला की कसलाही माणूस टाकून दिलेला असू द्या, पण स्वीकारलं की सुद्धा. बघा, लग्न झालं की बायकोला नवरा स्वीकारतो. बायकोला नवरा आजवर होती आमची, ब्राह्मणाच्या देखत आजवर होती आमची, आता झाली तुमची. एकदा संकल्प केला, 7 फेरे मारले, तिनं म्हणेल ती करावं लागतंय. कुठं गोलाईत या लवकर. कसं मला कीर्तनाला जायचं, जा की मग. हो जा की मग. साडी घेऊन या, बरोबर. टिकल्याचं पाकिट घेऊन या, बरोबर. 1 किलो द्राक्ष घेऊन या म्हणला, बरोबर. 1 किलो सफरचंद घेऊन या, बरं. 1 किलो खव्याचे पेढे आणा, बरोबर. आणि येता येता काय एक पाऊंड्स पावडरचा डब्बा आणा, बरं. एवढं बोललं आणि फोन ठेवलं आणि ती खरेदी करायला लगेच फोन, पुन्हा डबल फोन. काय रे, काय काय विसरलं? एक विसरलं हो. काय बो? काय विसरलं? बो. काय अंगीकार केल्यानंतर म्हणेल ती स्वीकारावं लागतं. तसा देव जर सामान्य माणसं जर आपण स्वीकारतो तर मग देव का नाही स्वीकारणार? देवाना अंगीकार करावा असं वाटत असेल तर निर्वैर बना. निर्वैर व्हावे, सर्वभूत असावे, तरीच अंगीकार करेल नारायण. बडबड तोशी न येणे वाया. म्हणून महाराज ह्याच्यासाठी बाकीच्याकडे बघत असताना हे माझान ते परकान ते असलं नाहीच. सोयी रे पिशून समानाची घडे, सोयी रे पिशून समानाची घडे, सोयी रे पिशून समानाची घडे, सोयी रे पिशून समानाची घडे. चित्त बरवणे पर उपकारी, तरीच अंगीकार केला नारायणे, तरीच अंगीकार केला ना. तरीच अंगीकार केला नारायण, तरीच अंगीकार केला नारायण, केला नारायण. सोयरे आणि पिशून हे आमच्या जातीचं आणि ते परक्या जातीचं, हे आमकाच फडावरचा आणि तो तमक्याच फडावरचा असं नाही. हे ह्याची कास्ट नाही, जात नाही, लेबल नाही, काहीच नाही. तो कुबारा यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नार. जातीच्या चष्म्यातून कुणाला बघण्याचा प्रयत्न करू नका. जातीच्या चष्मा जर लावाल तर तुम्हाला सरळ सरळ नरकाला जावं लागेल परमार्थ करून. तो का म्हणे ना, हे जाती सवे काम ज्याचे मुख्य नाम तोचे धन्य. वैष्णवाची जाती वाणी जो आपण भोगितो पतन नरकवास. म्हणून जातीचा चष्मा लावून संप्रदायातल्या लोकांना, ज्याला संप्रदायाचं तत्व माहीत आहे त्याने कधीच म्हणून नाही. आणि हेच तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे. आधी करून संत वाङ्मयामध्ये आपल्या भारत देशाची संस्कृती तशी आहे. सारे भारतीय माझे आहेत, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. माझ्या देशावर प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा अभिमान आहे. त्या परंपराचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी आहे.
ज्ञानदेव प्रयत्न करीन मी माझ्या आणि गुरुजनांचा अपमान करीन बरं हा ही आपली संस्कृती आहे, आपली भारत देशाची परंपरा आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात सोयी रे पिशून समानाचे घडे. अरे पिशून मध्ये चिरट डास हे सगळे समान. तुकोबाराच्या दृष्टीनं सारखे सगळ्याला समजले तुकोबाराय. राजा आणि रंक आम्हा दोन एकच, आम्हाला दोन्ही एकच आहे असं तुकोबाराय म्हणतात. सोयरे पिशून समानाचे घडे. आणि समान घडत असताना आपलं चित्त परोपकाराकडे उडत जावा, परोपकार करत जावा दादा हो. परोपकार किना परोपकाराची भावना ठेवा. परोपकार करत असताना कुणाची वैष्णव जन तो तेने कही रे पीड पराई जानी रे. मग परपीडा जाना, परदुःख जाना आणि परोपकार करण्याचा प्रयत्न करा. म्हणून तुकोबारा सांगता सोयी रे पिशोन समानाचे घडे. सगळे समान चित्त परवडे परोपकारी. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ. 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 म्हणे चित्त झाली या निर्मळ. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ. तरीच सकळ केले होया. तरीच सकळ केले होया. तरीच अंगीकार